नमस्कार मंडळी, मी दीपक परब अमिदीप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आलो आहे मी भांडुपला. ते तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं कळलंच असेल मी कशाला आलो आहे. तर देवेंचा आहे आज साखरपुडा आणि मी पोचलो आता भांडुपला. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे गीता हॉल करून हॉल आहे आणि त्याच्या बाजूलाच हे मस्त मंदिर आहे, सुंदर असं भांडुपेश्वर मंदिर. त्याच्याच वरती हा हॉल आहे. आणि माझ्यासोबत आला आहे विनय, गावावरून आला आहे विनय. काय बोलतो विनय, कसं आहेस? एकदम मजेत. हा ना, स्पेशल आज मित्राच्या साखरपुड्यासाठी तो गावावरून आला आहे. चल मग जाऊया ना वरती. हां चल. तर आता आम्ही चाललो आहे वरती. या साईडने इकडे मंदिर आहे आणि त्याच्या बाजूनेच असा वरती हॉल आहे त्याच्याच वरती. तर चला आता आपण डायरेक्ट वरती जाऊया. समोर तुम्ही बघू शकता, आता आपण पोचलो आहे हॉलमध्ये. इकडे सगळी तयारी चालू आहे, सगळे जमले आहेत. आणि हा बघा समोरच आपला मित्र प्रणित भेटला खूप दिवसांनी. काय होतं प्रणित? त्या आयला किती दिवसांनी भेटलो माहिती आहे. बघितलं मगाशी, पण मी बोललो तुका त्याच्यामध्ये घेण्यासाठी. काय म्हणतं बाकी, कसं ये पुढे. इकडे बघू शकता सगळी मंडळी जमली आहे आणि आपले सगळे फ्रेंड सर्कल सगळे मिळत आहेत. तर तुम्ही समोर बघू शकता आपले दिनेश पाळेकर, देवेंचो भाव आणि देवगड किंगचो सर्व देवगड किंग यूट्यूब चॅनलचो मालक. आपल्या भरपूर व्हिडिओ याच्याबरोबर कोलॅब असतात. तर आज याच्याच भावाचा साखरपुडा आहे. काय म्हणतात, कसं वाटतं आज फायनली देवेंचं लग्न ठरलं आणि आता आज त्याचा साखरपुडा. मस्त वाटतं सगळे मित्रमंडळीला. त्यामुळे जरा कार्यक्रम आणि बघा पण मुलं आपले बुवा काय म्हणतात, कसं मजेत ना. तुम्ही याची भजनं पण बघितलं असाल देवगड किंगच्या यूट्यूब चॅनल किंवा इन्स्टावरती. आणि आमचे बुवा आहेत, आमचे मित्र, स्कूल फ्रेंड. तर फायनली समोर आपल्या एक देवन दिसलो जा. देवश काय म्हणतं, कसं आहे? आणि फायनल तुझं लग्न ठरला म्हणजे आज त्याचं साखरपुड्याचं पुढं फुटणारा, सुपारी फुटणारा. तर कसं वाटतं तुला? मस्त ना. तर इकडे बघू शकता समोर पूर्ण हॉल भरला आहे आणि ते तयारी पण चालू आहे. आणि इकडे देवेंची बायको मी नंतर दाखवेनच तुम्हाला. तिला बोलवायचं ना. भूक लागली आहे की तुला आज अजून साखरपुडा झालो नाही आणि इकडे जेवणाची पण सोय केला ना देवेंनी ना. आईस्क्रीम नाही, तिकडे ज्यूस होतो मागाशी, तिकडे होता. तर आता आमच्यामधलं फक्त आता तूच रवलं, बाकीच्यांची सगळ्यांची जमू लागली. तर प्रणितचे पप्पा तुम्ही बघित असाल तर लवकरच जमून टाका. आता एकटोच रवलो जमवतं चालू आहे ना. हा लवकर उडून टाक याच वर्षी. कोण असतात तर बघ या माध्यमातून कोणीला तर. अच्छा हां, जर कोणाक लग्न असात कोणाची रवलेली मुलगी तर यो पोरगो एक लग्नाचं रवलेलो हा. तर तुमका हवं असलं तर मागा कमेंट करा किंवा कॉन्टॅक्ट करा माझ्याशी. जमून देऊया दोघांचा. समोर बघू शकता देवेंची बहीण. काय म्हणते, कशी आहे? फायनली देवेंचा आपला ठरला. आणि तुमची दुसरी रील स्टार? हां नाही, ती नाही आली आहे, घरीच आहे. छान असतात ना व्हिडिओ. अरे का, चालेल. फायनली आपला देवेंचा आता ठरला. हो दे व्यवस्थित सुधरा आता. तर मी आता हॉलमध्ये असंच फिरत होतो आणि मला समोरच आपल्या कोकणची शान सुप्रसिद्ध बुवा प्रमोदजी हरियान बुवा हे माझ्या समोर बसले आहेत. मला दाखवतो. तर तुम्ही समोर बघू शकता
सर हे आपल्या कोकणचे सुप्रसिद्ध बुवा प्रमोदजी हरियाण बुवा आणि आमचे गुणाजी पाळेकर. काय म्हणता बाबा बरं यांना? तर तुम्ही यांची भजनं खूप आवडीने बघत असाल आणि यांच्या मिसेस आहेत. तर खूप छान भजन तुमचं आम्ही सगळे बघत असतो. खूप छान वाटतं. इकडे सासरची ओटी भरली जाते. जवळ आहे बोल. काय म्हणतं देवेन? प्रणित आता राहुलो आपलं फक्त आपल्या ग्रुपमधनं. आता देवेंचा पण झाला. ते बघितलं नसतं सांगित नाही मी काय बोलतो प्रणितचा अजून बाकी आहे. तर मी काय बोलतोय आत्ताच काहीतरी सेटिंग करून ठेव. तिकडनं काय असं ते बघूचं काम तुझं. हां प्रणित बघ काय म्हणतात एवढी सगळी लिहिलेलं तू लक्ष दे. लक्ष देतो. लक्ष अरे पण ह्याच्यावर लक्ष देत नाही कोण. अरे बघा हे माणूस माझ्यावर इलो आणि एकटोच फिरता मागा टाकला. गेले आमका कोण ओळखत नाही. चालू भरोशावर आम्ही हिला शेट. मी तेच विचारतोय शेटकडनं काय ते बारकोड देई शेट का? बारकोड घेऊया त्याच्याकडनं. याचो जीपेचो बारकोड घेऊया. ते सांग काय ते देऊ का? म्हणजे आपण जाऊन येऊया. आजचो दिवस आठवणीत राहो खयो आणि त्यानं आमका काहीतरी देऊ खया. यात एका दाखव मी बोललेला. खय गेलो खया बघ तो खय गेलो अजून. सोडतोय मी हो तकडे गेलो त्या साईड कसा आता माणसं माका अजून नाही बघल्या ना. तुका अजून आवाज दिला ना? आवाजच देऊ गेलो होतो आता सगळ्यांना. पुरं करू शकतोय मी अजून एकत्र बिलवा. पुढं फुटलो साखरेचं पुढं. देवेंचा मित्र ऋषी आहे. सगळी माहिती तो तुम्हाला देवेन सांगू काय मागत नाही अजून. म्हणजे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे की कसा काय आहे. मग त्यांना विचारा दोघांका आता ते गेले. ते आता विचारणार सांगू. मी विचारले मगाशी सांगू मागत नाही म्हणून तुका विचारते. घरीच नाही गेलो ते कॅमेरामॅन
फायनली साखरपुडो झालो हा आणि आता जेवणात सुरुवात केला नाही आहे. मध्येच मालवणी होतं आहे कारण की आमच्या गावचा प्रोग्राम आहे त्याच्यामुळे आमचं मालवणी तर पहिले येणार. तर इकडे जेवणात पण सुरुवात झाली आहे आणि लोक इकडे जेवण घेऊन चालू झाले. मी तुमचा मेनू दाखवतो आहे काय का. इकडे पुरी आहे, इकडे गुलाबजाम, इकडे पनीरची भाजी आहे वाटतं, इकडे बटाट्याची भाजी, राईस आणि डाळ. तर आपण थोड्या वेळाने जेवणार आहे. आता इकडे लाईन पण लागली आहे पूर्ण. आपण नंतर जेवूया ना थोड्या वेळात. चालेल. तर आता इकडे लाईन पण आहे तर आम्ही थोड्या वेळाने जेवणार आहे. तर आता आम्ही पण लाईन लावली आहे जेवणासाठी. तुम्ही समोर बघू शकता लाईन आहे, सगळे जेवण घेऊन बसत आहेत कारण की प्रणित पण डोंबिवलीला राहतो त्याच्यामुळे त्याला पण जायला उशीर होईल आणि मला पण आता ट्रॅफिक भेटणार आहे पार्ल्यापर्यंत पोचण्यापर्यंत. तर आम्ही आता लवकर जेवून घेतो आणि जेवून झाल्यावर निघणार है ना. बघूया ना. चला तर आमची आता लाईन जवळ येईल आहे. प्रणित घेता आता प्लेट. मागा देणार नाही अरे. नाही घे. चला आता जेवूया मस्त. आपली प्लेट आली आहे. जेवूया मस्त, होऊया सुस्त. लागून जेव. आणि जेवायला एवढं होणार नाही कारण की खूप लवकर जेवतोय. कारण किती वाजले 7:30 झालेत ना. 8 वाजले. एवढं लवकर तर आम्ही सॅटर्डेचं कधी जेवत नाही पण आता थोडं तरी खाऊया. माझ्या पण प्लेटमध्ये लागा. मीठ वाढतोय मला. इकडे पुऱ्या आल्या, गुलाबजामुन आला आहे आपला. मस्त गुलाबजामुन दिला आहे. इकडे आहे पनीरची भाजी. ओके, पनीरची भाजी घेतली आहे. बटाट्याची भाजी दिली आहे. प्रणित मी तर विचारतो राईस आपण नंतर घेतला तर चालेल का. आता घेऊन टाक चल. थोडंसं परत कोण येणार. जास्त जाणार नाही. तर आता मी राईस घेतो इकडे आणि मस्तपैकी डाळ. ते पापड मला पण दे. अजून एक टाक. इकडे केक. भाऊजी इकडे केक वाटतंय. नको मला नको, नंतर घेतो, नंतर खातो. चल मागे जाऊया ना. हा प्रणित. तर चला आता आम्ही फायनल प्लेट घेतली आहे आमची आणि आता आम्ही जेवणार. बंद कर. आम्ही निघतो. कसं नाव बोललात. मोरिया फोटो स्टुडिओ. अच्छा, मोरिया फोटो स्टुडिओ. पांडुरगाव. तर तुम्हाला कोणा बुक करायचं असेल लग्नासाठी तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. नाही निघतो आम्ही. चल भेटू आपण सर. हा बनव. चला निघतो. जेवले ना. हा जेवलो. चला तर चला आम्ही निघतो आता. मी आणि प्रणित निघालो आहे कारण की तिकडे डान्स चालू आहेत. मी दाखवू शकत नाही कारण की कॉपीराईट लागेल आणि कॉपीराईट स्ट्राईक खूप बेकार आहे. कारण अरे नाही प्रत्येक टायमाला असं होतं सॉन्ग असेल तर मला कॉपीराईट आहे त्यामुळे शूट करून पण काय मतलब नाही. तर इकडे खाली बघा मस्त मंदिर आहे, पांडुपेश्वर मंदिर आहे आणि इकडे आता आरती चालू आहे. तर चल बाकी काय म्हणतो प्रणित, कसं चाललंय? बाकी ठीक बाबा, व्यवस्थित ना? पप्पांनी बरे आहेत ना? चाललं व्यवस्थित एकदम. ओके. तर चला आता आम्ही निघतो आहे. माझी पण गाडी पार्किंग केली आहे. तर
ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.